घांगडी झालेली गणगवळण जशी काय तुम्ही शांतपणे ऐकून घेतली तसेच इथून पुढे होणारा कार्यक्रम शांतपणे ऐकून घ्यावा एवढीच गरीब कलावंताची नम्र विनंती। परत वेळ झालं मी एकटाच बडबडतोय। माझे जीवाचे जीवलग मित्र भाऊसाहेब रुपनवर कुठे असतील त्यांना हाक मारून घेतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो। ओ भाऊसाहेब रुपनवर राम राम राम। कसं काय चाललंय? काय चाललंय काय सांगितलं नाही बाबा तुला येण्यासाठी उशीर झाला का? काय झालं? इथं तिथं नसतो मग अरे मुंबईला कामाला होतो। मुंबईला म्हाताऱ्याने काल फोन केला मला गावची यात्रा आहे बर यात्रेनिमित्त घरी ये बर यात्रेला जर आला तर आपलं तिथं त्यात लग्नाचं उभे उरकून टाकायचं म्हणजे लग्नाचं मी उरकून टाकायचं। काय सांगायचं बाबा पोरगी बघितली हा लग्न आटपलं बर सगळं झालं हा लग्न झालं बायकून हट्ट धरला कशाचा? बायको म्हणली कारभारी हा आपल्याला जायचं हनीमूनला। हनीमूनला हो आहे ना भाव्या? हा ही नेमकं हनीमून मध्ये काय असतं रे? अरे हनीमून म्हणजे मला तर काय माहिती पहिल्यांदाच माझं बी लगीन झाले या बर बायकून हट्ट धरला म्हणजे कारभारी आपल्याला हनीमूनला जायचंय। बर हनीमूनला जायचंय। परत रेल्वे स्टेशनला गेलो हा 2 रेल्वेची तिकीट काढली 2 रेल्वेची तिकीट काढली म्हणलं आता जायचं तर तिथं जायचं ना डायरेक्ट गोव्याला जायचं। बर डायरेक्ट गोव्याला हनीमून करायचं गोव्यासाठी म्हणलं गोव्याला जायचं। बर चालतंय। काय सांगायचं मोहम्मद? हा रेल्वे स्टेशनवर गेलो हा बायकोला घेऊन रेल्वे स्टेशन मध्ये गेलो हा रेल्वे मध्ये बसलो बर रेल्वे चालू झाली हा अख्ख्या डब्यात आम्ही 3च माणसं अख्ख्या डब्यात फक्त तुम्ही 3च माणसं 3च माणसं बर मी आणि माझी बायको हा आणि एक म्हातारं एक म्हातारं हा ती कशाला? म्हातारं झोपलो तर खालच्या सीटवर बर आम्ही दोघं झोपलो तर वरच्या माळ्यावर। बर काय सांगायचं मित्रा हा रेल्वे चालू झाली रेल्वे चालू झाली 1 तास 1.5 तास प्रवास सुरू झाला 1 तासाचा प्रवास सुरू झाला। मला काय जमली का ना आता नवीन पहिल्यांदा तुझं लग्न झालेलं हाय का नाही? बरोबर आहे। बायकोला म्हणलं कारभारी कारभार नाही आपण हित धारी म्हणून करायला सुरुवात करू रेल्वेतच। हो बर बायको काय म्हणती हा. अहो कारभारी म्हातारा माणूस सोबत आहे हा कुठं बी कसं तुम्हाला काय सुचत या बर मी काय म्हणलं हा म्हाताऱ्याला काय कळतं या झोपीच्या दारात आपण आपल्या भाषेत बोलायचं। कसं आहे? बायकोला मी काय म्हणलं हा तू खाल्लं म्हणायचं काय? लाडू लाडू मी वरनं म्हणणार जिलबी जिलबी हा हा बायकोला काय म्हणलं तू खाल्लं म्हणायचं लाडू तू मग काय बनायचं? लाडू लाडू मी वरनं म्हणणार जिलबी जिलबी तेवढ्यात ती म्हातारा उठून कसं करतं या काय रे? ए बाबा ए बाबा लाडू खा लाडू खा नाहीतर जिलबी खा नाहीतर जिलबी खा पाक तेवढा खाली सांडू नको। मला तुझ्या हनीमून पेट झाला तुझ्या। ए अरे असलं काय मी सांगत बसू नको। अरे काय कराय वय बघ लगा सपन पडलं होतं आपण झालो 2 जण। दोघं तिसरा कोण रे? आपले हनुमंत मोरे गोतवणीकर आग मारून येऊ का? ताबडतोब आवाजी ओ हनुमंत मोरे गोतवणीकर हलकट बेशर्म तर नाराय कुठले? अरे माणसाचं वजन काय माणसाचं क्रिकेट काय माणसाने केलं पाहिजे काय? अरे नेमकं झालं तरी काय तुला? अरे तुकाराम महाराज बोला हे मारावे परी कीर्तुरूपी उरावे नाहीतर तुमच्या सारख्याला जित्त मातीत पुरावे। अरे तुमच्यासारखा काय खेळाचं खेळगळ आणि एडपट माणूस राहिलोय का? मग अरे मोठा श्रीमंत शेठ झालोय। श्रीमंत शेठ अरे 35 लाखाचा निस्ता लसूण विकलाय। बघे 35 लाखाचा निस्ता लसूण विकलाय 80 लाखाची कोथिंबीर विकली। आता काय तू बार का बागत आहे का? 80 लाखाची कोथिंबीर विकली 60 लाखाची साखरेची झाडं तुटून पडली ती या। आता ही साखरेची झाडं कसली आली? अरे ऊस बघितलं का? ऊस ऊस म्हण की मग अरे आम्ही ऊसाला साखरेची झाडं म्हणतो मित्र। अरे मित्र माणसाने मोठेपणा तोंडाने सांगू नये अजिबात नाही। अरे एवढंच काय मग माझ्या कोंबडीच्या गळ्यामध्ये पुतळ्याच्या माळा आहेत कोंबडीच्या गळ्यामध्ये पुतळ्याच्या माळा। इथं माणसाला फुटका मणी भेट नाही आणि ह्याच्या कोंबडीच्या गळ्यात का पुतळ्याच्या माळा। अरे कोंबडीच्या गळ्यामध्ये पुतळ्याच्या माळा आणि म्हशीच्या गळ्यामध्ये कलर टीव्ही। 800 म्हशी चंद्रकांत आणि शक्तिमान मालिकापेक्षा दूधच देत नाही म्हणजे सवय लागली असेल। हा बर एवढं मोठं होण्याचं कारण सगळी जमीन विकली बर आणि वशिलेने गावात सरपंच झालोय। आता गावात वशिलेने सरपंच झाला बर होतं का आपल्या गावात प्यायला पाणी नव्हतं? कोणामुळे झालं? तुझ्यामुळे होतं का आपल्या गावात देवीचं मंदिर नव्हतं? कोणामुळे झालं? तुझ्यामुळे होती का आपल्या गावाला लाईट नव्हती? कोणामुळे झाली? तुझ्यामुळे होती का तुम्हा दोघांची लग्न नव्हती? कोणामुळे झाली? होती का तुम्हा दोघांना पोरं नव्हती? कोणामुळे झाली? तुझ्यामुळे ज्ञान मोडे इकडे 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 ते काय म्हणलं माहिती बोलत काय होत होती का तुमच्या बायकांना पोरं? हा कुणामुळे झाले तर कुशाल म्हणतोय तुझ्यामुळे
तू पोरं काढ की आणि आमची नाव दे. काय रागायला काय तुला नाव का? अरे तुझ्या बायकोला दवाखान्यात कुणी नेली? तोच नेली. देवदेव ऋषी कुणी केला? तोच केला. म्हणून पोरं झाली का नाही तुम्हाला? हो झाली की. आणि मग काय मग पोरं कोणामुळे झाली मग कशाला राग येतो? अरे पण म्हणे की जसं आम्ही बाबाकडे कार्य केलं काय आपण झालो तिघ जण तीन ठिकाणी काम बिघाड आपल्या जीवाचे जीवलग मित्र सोमनाथ जिनपुरीकर यांना बोलवून घेऊया. हा हाक मारू गो. ओ सोमनाथराव तुला काय वचमोर लागलाय वर माणसाच्या पोटचायच का? लगा आम्ही दोघ जण जीवाचे जीवलग मित्र 5-6 महिन्यात भेटलो. आम्ही दोघ जण पुन्हा भेटतो. तुझं मागणं काय चाललंय सोमनाथराव? अरे तुम्ही जीवाचा जीवलग मित्र आहे म्हणून एकामेका समोर भेटलाय. बर मला आहे का जागा? म्हणून तुझं मागचं रान मी भरून काढलं. भेटतो का अजून एकदा? होय होयच म्हणतो काय लाज आहे का? काय चाललंय? अरे तुझं काय चाललंय? अरे बाबा सकाळी उठलो, आंघोळ केली, देवदर्शन केलं, चहा घेतला आणि घराच्या बाहेर पडायला लागलो. बर इतक्यात बायको म्हणली रोजच उठतो की सुटतो बोंबलत फिरतोय. आरतीचं काय चुकलं? आमची काय बाया माणसाची भावना आहे का नाही? आरतीचं काय माऊलीचं चुकलंय? म्हणलं काय तरी शॉपिंगला चला म्हणत असेल, नाही तर पिक्चर जावा म्हणत असेल. बरोबर आहे. म्हणून बायकोने विचारलं काय ग तुझं काय म्हणणं आहे? तर बायको मला काय म्हणती? मला तसलं काय सांगायचं नाही. तसलं काय सांगायचं नाही. मला आज लंडन बघायचंय. एकदमच लंडन बघायचं म्हणली का? म्हणलं बावळा नाहीच का? सहज आठवड्याच्या भाजीपाल्याच्या बाजाराला जायचं म्हणलं तर 2-3 हजार रुपये खिशात लागतात. आणि लंडन बघायला जायचं म्हणजे 50-1,000 रुपयाचा खेळ आला. मग काय लागा? म्हणून बायकोला समजून सांगितलं. बायको काय करा माग सरून दिल्या 2 कानाखाली. बायकोनं तुला? हो बायकोनं मला. अरे म्या बायकोच्या 2 कानाखाली दिल्या. बायकोच्या कानाखाली दिल्या? त्याच्या बायकोच्या 2 कानाखाली दिल्या. त्याची बायको लागली रडायला. आता 2 कानाखाली दिले तुझी बायको रडेल का हसल रे? तशीच बायको लागली रडायला. त्याच्या तुमच्या 2-3 बायका आमच्या दारात आल्यात. बरं आले ते आल्या का बसाव का नाही? काय म्हणते दाजी बघा अक्कल आहे का? रामा धर्माच्या पर्यंत हे काय कालवा लावलाय? आता भांडण लावल्या बोलणारच गेला कशा? म्हणलं वहिनी हिला काय कळतं का? सरळ म्हणते लंडन बघायचंय. आता तुमच्या 3 बायकांनी ग बसाव का नाही? ग बसावं. त्या काय म्हणते ते? अग बया बरं झालं की काय समाधान नाही मला बघायला मिळेल. काय र लंडन? आता जगी जनार्दन नाही बोलणार, तोंडाला हात लावता येत नाही. म्हणून तुमच्या 3 बायका घेतल्या खोलीत नेल्या खटाव बसावल्या लावली दाराला कडी आणि काढलं की बाहेर. काय र जगाचा नकाशा लगा मला जगाचा नकाशा काढला. तुमच्या बायकाच्या पुढे असा पसरला आणि तुमच्या 2-3 बायकाची बोट अशी हातात धरली आणि त्यांना समजून सांगायला सुरुवात केली. हे अमेरिका, हे चीन, हे फॉरेन आणि हे लंडन. सोम्याला हात मोहर कर की गीताडा. ए जगाच्या नकाशात बघा लंडन खाली सेंटरलाच आहे. लंडन म्हणल्यावर लागा तुझ्या बायकोला का लई इडी. माझी बायकोला काय करताय? शिकली आहे माझी बायको. लागली इकडे तिकडे डोळे फिरवाय. कुठं बाय लंडन, कुठं बाय लंडन, कुठे भाव्याची बायको फार हुशार. तुमच्या 2 बायकाला काय म्हणती? अगं येडे इकडे तिकडे काय बघती? हे बघ लंडन. भाव्याच्या बायकोला बरोबर लंडनवर बोट ठेवली. रोजच ठेवती. पण लगा तुझ्या बायकोला का लई इडी. बरं का तुझी बायको लई इडी. काय म्हणते? अगोन बया लंडन आणि उडूसच लंडन. सोमनाथराव एवढूशाची काय भानगड आहे राव? अक्षर किती? लंडन 3 अक्षर. तुझी बायको म्हणते अगोन बया लंडन आणि उडूसच लंडन. आता बायकाची बायको जनरल नॉलेज मध्ये फार हुशार. रोजच काम आहे त्यांचं. तुझ्या बायकोला काय म्हणते? काय? अगं येडे आता दिसतं उडूस. पण आज गेले आज कुठे गेले तुझ्या आईचा नालायक वरावं. आज कुठे गेले रे? अरे जगाच्या नकाशात बघा कोंबडीच्या अंड्यावानी लंडन शहर आहे का नाही? पण आज गेले किती पसारा. एसटी स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे, विमानतळ आहे, बाजारपेठ आहे. म्हणून म्हणलं
हे बघ सोमनाथराव, टिंगल केल्याशिवाय सिंगल कोणी पाजत नाही. गावात आलाय तमाशा. प्रियंकाताई शिंदे मांडवेकर लोकनाट्य तमाशा मंडळ कार्यक्रम बघायला जाऊन पटलं की तिथं आपली सुपारी देऊ. चला ना. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. संगीत है शक्ति ईश्वर की, संगीत है शक्ति ईश्वर की. हरि स्वर में बसे है राम, रागिनी को सुने रोजू को, रोगों को मिले आराम. तो ले चलते हैं गीत और संगीत की दुनिया में. दोस्तों, कोई शुभ शुरुआत करने से पहले भगवान श्री गणेश की याद किया जाता है. तो हम भी अपने काम की शुरुआत भगवान श्री गणेश के नाम से कर रहे हैं. इससे पहले सुनते हैं स्वस्ति श्री गणनायकम गजा वखम. तो पेश करते हैं गणेश स्तुति. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम ईश्वरम सिद्धिदम बल्लाड़म विरुणम विनायकमणम चिंतामणि स्थिवरम लीन्याद्रिम विनिज्ञात्मकम स्वर्गम विघ्नेश्वरम ओझरम ब्रह्मारम.
बाबा